नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये आज आपण मकर संक्रांती विषयी मस्त गोल गरगरीत हाताला चटके न बसता परफेक्ट असा पाक तयार करून तिळाचे लाडू तयार करतोय। तर हे तिळाचे लाडू खायला सर्वांनाच आवडतात, परंतु हे बनवत असताना हाताला चटके बसतात। त्यामुळे हाताला चटके न बसण्यासाठी इथे मी एक ट्रिक सांगितलेली आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात अगोदर साहित्य बघूया। तर इथे 1 वाटी छान गावरान तीळ घेतली, नंतर सारख्याच वाटीने मोजून पाव वाटी शेंगदाणे घेतले आणि पाऊण वाटी इतका गच्च भरलेला गुळ घेतलेला आहे। तर गुळ हा चाकूने बारीक चिरून घेतला। तर सर्वात अगोदर आता गॅसवर कढई गरम करून तीळ आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे। तर इथे सुरुवातीला मी मध्यम आचेवर शेंगदाणे भाजून घेते। तर शेंगदाणे हे मध्यम आचेवर सतत ढवळत बघा खमंग खरपूस असे करून घ्यायचे। तर साधारणपणे 5 ते 6 मिनिटांमध्ये मध्यम आचेवर सतत ढवळत छान खरपूस असे शेंगदाणे भाजून घेतले। शेंगदाण्यांची साल निघायला लागली की शेंगदाणे भाजले असं समजायचं आणि हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तर शेंगदाणे प्लेटमध्ये काढून थंड झाल्यावर त्याची साल काढून खलबत्त्यामध्ये हलकेसे ठेचून घेणार आहे। आता सारख्याच कढईमध्ये पण बारीक गॅसवर सतत ढवळत तीळ सुद्धा भाजून घ्यायची आहे। तर इथे आपण 1 वाटी तीळ घेतली होती, ती सुद्धा बघा कमी आचेवर व्यवस्थित एकसारखी ढवळत तीळ ही छान खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची। तीळ भाजण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो, परंतु तीळ ही कमी आचेवरच भाजायची म्हणजे ती छान खरपूस आणि खमंग अशी भाजली जाते। आता तीळ भाजले हे कसं ओळखायचं, तर तिचा तडतड असा आवाज यायला लागला की समजायची तीळ ही व्यवस्थित अशी भाजलेली आहे। तर बघा तीळ ही व्यवस्थित अशी भाजलेली आहे, तिचा तडतड असा आवाज यायला लागला आहे। आता ही तीळ सुद्धा प्लेटमध्ये काढून घेऊ। त्यानंतर लगेच एका प्लेटला तुपाने बघा असं ग्रीस करून घ्यायचं, म्हणजे प्लेटला तूप लावून घ्यायचं। तर हे कशासाठी, तर ते मी पुढे सांगेलच, परंतु त्या अगोदर आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा आहे। त्यासाठी सारख्याच कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलं आणि लगेच यामध्ये पाऊण वाटी बारीक चिरलेला गुळ घातला। तर गुळ सुद्धा व्यवस्थित असा मेल्ट करून घ्यायचा आहे, चांगला वितळवून घ्यायचा आहे। परंतु त्या अगोदर यामध्ये मी चमचाभर पाणी घातलेलं आहे। साधारणपणे पोहे खाण्याचा जो छोटा चमचा असतो तेवढा 1 चमचा इतकं पाणी घातलं आणि हा गुळ आता ह्या तूप आणि पाण्यामध्ये व्यवस्थित असा मेल्ट करून घ्यायचा। गुळ असा बारीक चिरून घेतला किंवा किसून घेतला तर तो व्यवस्थित असा मेल्ट होतो, जास्त वेळ सुद्धा लागत नाही। तर बघा सतत ढवळत व्यवस्थित असे हे राहिलेले गुळाचे काही खडे असतील ते मी चांगले एकसारखे करून घेतले आणि आता बघा गुळ हा व्यवस्थित वितळलेला आहे आणि याला फेस सुद्धा यायला लागलेला आहे। तर ह्या स्टेजला एखाद्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि हा पाक जो आहे गुळाचा तो चेक करून बघायचा। गुळाचा पाक हा व्यवस्थित असा त्याची गोळी तयार होते, परंतु पाक हा चिवट आहे आणि ही गोळी पाण्यात घातल्यानंतर याचा टन असा आवाज येतो बघा। तर ह्याच पद्धतीचा पाक तयार करून घ्यायचा। पाक हा जास्तही शिजवायचा नाही, नाहीतर मग लाडू हे कडक बनतात। त्यामुळे गुळाला सुरुवातीला उकळ आल्यानंतर लगेच पाक चेक करून बघायचा। तर आता यामध्ये पाव चमचा इतकी वेलची पावडर घातली, तुम्ही यामध्ये जायफळ सुद्धा किसून घालू शकता। तर आता गॅस हा बारीकच ठेवायचा, कुठेही वाढवायचा नाही आणि लगेच यामध्ये भाजून घेतलेले थोडेसे क्रश केलेले शेंगदाणे घालायचे आणि भाजलेली तीळ घालायची आणि संपूर्ण व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं। तर बघा सुरुवातीला मिश्रण हे कोरडं झालं की काय असं वाटतं, परंतु जसजसं आपण यामध्ये तीळ आणि शेंगदाणे मिक्स करतो पाकामध्ये तेव्हा ते व्यवस्थित असं एकजीव होतं आणि पाक सुद्धा परफेक्ट असा तयार झालेला आहे। छान एकसंध याचा गोळा तयार झालेला आहे। तर आता गॅस बंद करायचा आणि कढई गॅसवरून खाली उतरवून घ्यायची। लगेच तूप लावलेल्या प्लेटमध्ये बघा इथे दाखविल्याप्रमाणे चमच्याने थोडं थोडं मिश्रण ना असं ज्या आकाराचे आपल्याला लाडू बांधायचे किंवा लाडू तयार करायचे तेवढं मिश्रण बघा चमच्याने प्लेटमध्ये घालून घ्यायचं। तर दाखविल्याप्रमाणे तुम्ही ह्या पद्धतीने जर लाडू केले ना तर तुमच्या हाताला अजिबात गुळाचा चटका बसणार नाही। तर हे प्लेटमध्ये घातलेलं मिश्रण ना थोडंसं थंड झालं की हाताला हलकसं तूप लावून त्याचे लाडू तयार करून घ्यायचे। तर बघा अगदी सोप्या पद्धतीने चटके न बसता झटपट हे लाडू तयार करू शकता। तर बघा या ठिकाणी आपले तिळाचे मस्त खमंग खुसखुशीत असे लाडू तयार झालेले आहेत। तर राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा ह्याच पद्धतीने लाडू तयार करून घेऊ। जर लाडू तयार करत असताना कढई मधलं जर मिश्रण हे थंड झालं तर पुन्हा कढई ही गॅसवर ठेवून कमी आचेवर मिश्रण गरम करून घ्यायचं आणि पुन्हा त्याचे लाडू हे अशाच प्रकारे बांधून घ्यायचे।
तर बघा या ठिकाणी आपले संपूर्ण लाडू बनवून तयार झालेले आहे. मकर संक्रांत विशेष हे तिळाचे लाडू तुम्ही देखील ह्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. मस्त खमंग आणि खुसखुशीत असे तयार होतात. 1 वाटीच्या प्रमाणामध्ये या ठिकाणी 25 ते 30 छोट्या आकाराचे लाडू तयार झालेत बघा. तर अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी मी तिळाच्या लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. रेसिपी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.